नमस्कार प्रेक्षकांनो, वीण दोघातली तोटे ना या मालिकेमध्ये आता खूपच मोठं वळण येताना आपल्याला पाहायला मिळतंय. आत्तापर्यंत आपण बघितले प्रेक्षकांनो, समर स्वानंदीमध्ये अतिशय मोठे गैरसमज आता चांगली चाललेली असतात. त्यांचं भांडण लागलेलं असतं. अजिबात ते आता एकमेकांना बोलत नाहीत. आज म्हणजे एकमेकांशी बोलायचे, पण उगाच आता छोट्या छोट्या कारणांवरून त्यांचा अबोला चालू असतो. इकडे मात्र आता आपण काय पाहतोय, आईसाठी इकडे स्वानंदी आलेली असते. स्वानंदी आपल्या घरी म्हणजे माहेरी आलेली असते. समरला आतला कळून चुकलंय की स्वानंदी मॅडम त्यांच्या बाबाकडे गेल्यात आणि तेव्हा मात्र डायरेक्टली ऑफिसमधून समर आपल्या सरपोतदारांच्या घरी जातो. आणि प्रेक्षकांनो, इथेच मोठा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतोय. कारण काकूने कधीच अपेक्षा केली नव्हती की समर आपल्या घरी न येता त्या सरपोतदारांच्या घरी जाईल. इकडे मात्र आता काकू, समर आणि स्वानंदी यांच्यामध्ये खूप मोठा गैरसमज निर्माण करणारे प्रेक्षकांनो, कारण काकूचे सगळेच प्लॅन फ्लॉप जात आहेत. काकू जितका या दोघांना दूर करण्याचा प्रयत्न करते आहे, तेवढेच ते दोघं मात्र आता जवळ यायला लागलेत. या दोघांमध्ये जोरदार भांडण लावण्याचा जो काही प्रयत्न काकू करत होती, तो मात्र प्रेक्षकांनो पुरता फ्लॉप झालेला आहे. तर मंडळी, आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग असा दाखवला आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे अधिरा बिचारी कंटाळून गेलेली असते. सरळ ती आता फोन करून पिंट्या दादाला सांगते, दादा इथे अजिबात काहीच ठीक नाही आहे रे, मला ना काहीच कळत नाही आहे, आय एम सो कन्फ्यूज. माझ्यावरती सारखे सासूबाई आरोप घेतात, काही झालं की माझ्याच नादी लागतात. तेल सांडलं, काही पडलं तरी मी सांगितलं त्यांना की मी नाही पाडले, तरीसुद्धा पिंट्या दादा माझ्यावरच त्यांचं नाव असतं रे. आता मात्र त्या माझं काही ऐकून सुद्धा घेत नाहीत. आणि इकडे मात्र प्रेक्षकांनो, समर आता सगळं अधिराचं ऐकून घेतो आणि पिंट्या दादा हे सगळं मी नाही केलेलं आहे रे, तो बघतो, हे बघ तू काळजी करू नको, कुणीही विश्वास तुझ्यावर ठेवला नाही ना अधिरा, तर मी तुझा पिंट्या दादा तुझ्यावर विश्वास ठेवणार आहे. आणि मला खात्री 100% की स्वानंदी मॅडमसुद्धा तुझ्यावर विश्वास ठेवणार. आणि आता ती म्हणते, हो नंदूताई नेहमी माझ्यावर आता विश्वास दाखवते, ती कधीच माझ्यावर अविश्वास दाखवत नाही आहे. कारण नंदूताईने मला आता सांगितलं आहे, काही जरी झालं तरीसुद्धा इकडे तू विचार कर, कोणत्याही परिस्थितीमध्ये आई जे काही बोलते ना त्याच्याकडे दुर्लक्ष कर, लक्ष देऊ नको. आता मात्र समर म्हणतो, हो त्या तिकडे गेल्यात, मला बोलल्यासुद्धा नाहीत आणि एक शब्दाने सांगितलं नाही की त्या तिकडे आल्यात म्हणून. इकडे अधिरा म्हणते, नाही नंदूताई अचानकपणेच आली, कारण आता तिलाही माहिती नव्हतं की आई पडली वगैरे आहे म्हणून, आईला खूप लागलंय म्हणून. आता ती खूप घाबरली, घाबरूनच ती पळत पळत इकडे आली. समर म्हणतो, ओ अच्छा असं घडलंय तर. समर मात्र म्हणतो, ठीक आहे तू काळजी घे, अतिच काही केलं ना त्यांनी तर मला कॉल करून सांग, मी ताबडतोब तुझ्या घरी येतो. असं म्हणून प्रेक्षकांनो, अधिरा मात्र म्हणते, पिंट्या दादा खरंच तू इकडे यायची आत्ता तरी गरज नाही आहे, पण या सगळ्यामध्ये तू आता बघ बाबा एकदा काय करायचं ते. समर म्हणतो, आता तू काळजी करू नको, तुला काही त्रास झाला ना फक्त मला फोन कर, दुसऱ्या मिनिटाला मी तुझ्याकडे येणार आहे अधिरा. अधिरा म्हणते, हो पिंट्या दादा, आणि फोन ठेवून देते. प्रेक्षकांनो, समर मात्र आता विचार करतो, मी जाऊ का तिकडे, जाऊ का. अधिराचं बोलणं त्याला आठवतं. तो बिचारा आता शांत बसतो. आता जास्त उतावळेपणा दाखवला तर स्वानंदी मॅडमला वेगळंच वाटायचं. इकडे मात्र स्वानंदी आलेली आहे, किचनमध्ये कामाला लागलेली आहे. बाबांना पोरीचं खूप कौतुक वाटतं. बाबा म्हणतात, खरंच नंदू तू इकडे आलीस ना की या घराला घरपण आल्यासारखं वाटतं गं बाळा. तुझा संसार खरं तर तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे कसं आहे, काही झालं तरी तू तुझ्या संसारात लक्ष देणं गरजेचं आहे. आता 2-3 दिवस राहा गं, नाहीतरी ते कोणीतरी मेड वगैरे आता आपल्याला बघावी लागेल. स्वानंदी म्हणते, बाबा असं काय करतात, मी असताना कशाला आईची काळजी मी घेते, तुम्ही आता काळजी करू नका, काय लागणार आहे आईला मी सगळं करून देईल. अगं तू आलीच आईची काळजी घ्यायला, पण तिला कुणाचीच काळीची सुद्धा किंमत नाही आहे गं नंदू, ती तुला सुद्धा मोलकरीण बनवायला कमी करणार नाही आहे. इकडे मात्र प्रेक्षकांनो, सुष्मिताला तिने बोलावलं का, सुष्मिता आली असती का, काम केलं असतं का, नाही केलं असतं. तिला माहिती आहे सुष्मिताला काळीची अक्कल नाही आहे, त्या सुष्मिताला घरातलं काहीच येत नाही, इकडली काळी तिकडे फिरवत नाही ती पोरगी. सुष्मिता आली तर उलट तिला त्रास होईल, तिला चांगलं माहिती आहे, म्हणून तिने बरोबर गेम केलाय नंदू, तिने तुला बोलवलंय. आता मात्र स्वानंदी म्हणते, बाबा राहू द्या, मला आवडतं ना सगळं करायला, मला हौस आहे, मी करते. बाबा मात्र म्हणतात, हे बघ बाळा, तुला जरी आवडत असलं ना, पण तुझ्या आता प्रायोरिटीज वेगळ्या आहेत. राजवाड्यांकडे तुला पाहावं लागतं, त्यांचं ऑफिस, घरातली जिम्मेदारी, पहिलं आता आपल्या सासरचं बघायला पाहिजे. बाबा मला तिकडलं माहिती आहे सगळं, मला तिकडे माझी त्यांना गरज आहे, पण काही झालं तरीसुद्धा मी या सगळ्यामध्ये आता जाऊ शकत नाही आहे ना. असं म्हटलं
म्हटल्यावर ते म्हणतात का बरं? कारण मी आईसाठी आले की नाही. आता तिकडे गेलं तर समर राजवाडे मला सांगतील ना, स्वानंदी मॅडम अहो अर्धवट काम सोडून का आलात तुम्ही? बाबा आता तिची चेष्टा करू लागतात प्रेक्षकांनो, समररावांची आता नक्कल करू लागतात. तेव्हा मात्र आमचे जावई अजून काय काय बोलतात सांग की गं बाई. काही नाही बाबा, तुमचे जावई आणि माझ्यामध्ये सध्या ना खूप मोठा अबोला चाललाय. आम्ही दोघं आता एकही शब्दाने बोलत नाही आहोत. आमची फक्त खुनवा खुनवीची भाषा चालू आहे. तेव्हा मात्र बाबा म्हणतात अगं खरंच अबोला धरणं भांडण करणं हीच तर प्रेमाची निशाणी आहे ना नंदू. जिथे आता नातं संपतं ना तिथे अबोला संपतो बघ. जिथे राग आता संपतो ना, रुसवा संपतो, तिथेच आता नातं असतं आणि तिथेच सगळं चांगलं होतं. म्हणून नातं जिवंत असल्याची हे खून आहे बाळा, माहिती आहे का तुला? स्वानंदी म्हणते हो बाबा मला सगळं माहिती आहे. आणि ते म्हणतात हे बघ पण तुला हे नसेल माहीत की सध्या तू इथे राहणं योग्य नाही आहे. पण स्वानंदी मात्र बाबांचं अजिबात ऐकत नाही आहे. इकडे मात्र प्रेक्षकांनो मंदाकिनीला आता फोन करून मल्लिका सांगायला लागते, हे बघा मंदाताई काही झालं तरी ती स्वानंदी मात्र आता समरसोबत बोललीच नाही पाहिजे. आपल्याकडे खूप मोठा चान्स आला आहे बरं का, गोल्डन चान्स. त्या दोघांना वेगळं करण्यासाठी मी जे काही सांगते ना ते बरोबर ऐका आणि तसंच वागा. समर स्वानंदी या दोघांमध्ये कॉन्टॅक्टच झाला नाही पाहिजे. त्या दोघांनी एकमेकांना फोनच केला नाही पाहिजे. आणि आपलं माध्यम आता त्या दोघांना एकत्र यायचं माध्यम काय ते म्हणजे मोबाईल. तुम्ही स्वानंदीचा फोनच काढून घ्या. तिचा फोन समरच्या याच्यावर आला की मी कट करते, तुम्ही तिकडे आला की तुम्ही कट करा. काय आता करायचं ना, तुम्ही तिकडलं सांभाळा मी इकडलं सांभाळते. मंदाकिनी प्रेक्षकांनो स्वानंदीला बोलावते, स्वानंदी तुझा फोन दे बरं बाळा. माझा फोन कशाला पाहिजे आई तुला? तेव्हा ती म्हणते अगं बाई तुझा फोन काय चोरायला निघाले का मी? जरा तरी विश्वास ठेव आईवरती. खरंच माझी सुष्मी ना खरंच आता कुठल्याही गोष्टीची शहानिशा न करता सगळं मला देत असते. राजवाड्याचा हारसुद्धा मला द्यायला निघाली होती. स्वानंदी म्हणते आई जाऊ दे गं, तो विषय ना मला आता नाही बोलायचा, इथे नाही काढायचा. हे घे फोन, तुला कशाला पाहिजे फोन घे. स्वानंदी तिला तिचा फोन देते. प्रेक्षकांनो समर आता स्वानंदीला कॉल करतोय. ज्या वेळेला समर कंटिन्यू तिला कॉल करतोय आता ही स्वानंदी कट करते म्हणजे स्वानंदीच्या जागेवर मंदाकिनी तिचा फोन आता कट करते. कारण मल्लिकाबाईने सांगितले आपल्याला असंच करायचे, काही जरी झालं तरी समर स्वानंदी यांना अजिबात एकत्र येऊ द्यायचं नाही आहे. बरं आता समर विचार करतोय स्वानंदी मॅडम माझा फोन का कट करत असतील बरं? काय त्या माझ्यावर खरंच रागावलेत की काय? सारखाच फोन कट करतायत. इकडे आता तो घरी येऊन फोन लावतो, काकूला फोन लावून विचारतो की स्वानंदी मॅडमचा काही कॉल वगैरे आला होता का? पण काकू म्हणते नाही ना, बघणार आहे गेली माहेरी तर तिकडलीच झाली, एक सुद्धा फोन केला नाही आहे पोरीनी, काही जबाबदारी नावाची वस्तूच नाही आहे. मल्लिका मात्र बरोबर प्रेक्षकांनो समरजवळ काडी लावून देते. मल्लिका म्हणते एक कॉल नाही, कॉल उचलत पण नाही आहे. काय झालं तुमच्या दोघात काय भांडण झाले का समर? समर म्हणतो नाही काकू असं काहीच नाही आहे, ती तर तुमच्या दोघात आहेत ना भांडण. स्वानंदीने या सगळ्या गोष्टी का बरं आता इकडे राग धरावा तिच्या आईवर? सांग बरं, आईची तब्येत आता काही कमी जास्त झाली, काही झालं? समर म्हणतो काकू स्वानंदी मॅडम तशा अजिबात करत नाही, कदाचित त्यांचा फोन इकडे तिकडे असेल, कुणाच्या तरी हातामध्ये असेल, त्यांचं लक्ष नसेल. पण मल्लिका मात्र म्हणते हो म्हणा तुझंही बरोबरच आहे, आईंची काळजी आता स्वानंदी किती आणि कशा पद्धतीने घेते आपल्याला माहीतच आहे बाबा. तेव्हा आता कदाचित तू फोन ट्राय कर, मी सुद्धा ट्राय करून बघते. इकडे मात्र समर बिचारा कंटिन्यू स्वानंदीला कॉल करतोय पण स्वानंदी फोन उचलत नाही आहे, म्हणजे कंटिन्यू मंदा त्याचा फोनच कट करते. समरला आता खरंच काळजी वाटते. तेव्हा स्वानंदी विचार करते बाबा बोलले ते बरोबर आहे, राजवाड्यांना मला फोन करायलाच पाहिजे. जास्त ताणलं ना नातं तुटायला काही वेळ लागत नाही, जास्त ताणण्यामध्ये काही अर्थच नाही आहे. आणि असं म्हणून प्रेक्षकांनो ती आता फोन करत असते. मल्लिकाने तो फोन बघितलाय, मल्लिकासुद्धा आता समरचा फोन कट करते. बिचारा समर घरी आलेला असतो आणि त्याने आता फोन साईडला ठेवलाय. आता स्वानंदीला वाटतं राजवाडे माझा फोन का कट करतायत, इतकं मनावर घेतलंय का त्यांनी? आईंची तब्येत वगैरे बिघडली आहे, त्यांना माहिती नाही आहे का? साधा कॉलही केला नाही राजवाडेंनी मला. मल्लिकाचं प्रेक्षकांनो हे सगळं कारस्थान मात्र आता स्वानंदी आणि समरला वेगळं करायचं हे मात्र चालू असतं. इकडे आता सकाळी इतके कॉल केले उचलले नाही. स्वानंदी मॅडमने ॲटलिस्ट मिस कॉल बघून मला कॉल तरी करायला हवा होता असं मात्र समरच्या मनात येतं. आणि इकडे स्वानंदी सुद्धा तसाच विचार करत असते. बाबा म्हणतात काय झालं नंदू, कोणत्या विचारात येत? स्वानंदी बाबांना सांगते बाबा राजवाडे खूप काळजी घेतात माझी, मला काम करू देत नाही. तेव्हा बाबा म्हणतात मी काय म्हणतात आहे जावाई बापू,
तेव्हा आता स्वानंदी उदास होऊन सांगते की त्यांच्याच आणि माझ्यात जो काही अबोला चालू आहे ना बाबा, बहुतेक तो जास्तच वाढलाय. अजिबात माझा फोन उचलत नाहीये. आता मात्र स्वानंदी सारखा राजवाड्यांना फोन लावते. तेव्हा फोन प्रेक्षकांनो परत परत मल्लिका आता कट करत असते. आता मात्र मल्लिकाने असं करून दोघांमधला दुरावा आणखीनच वाढवलाय. तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो? मल्लिकाच्या या खेळीबद्दल राजवाडेला म्हणजे समरला समजेल का? स्वानंदीला खरं कळल्यावर ती आता कुठलं पाऊल उचलणार आहे? स्वानंदीने तिचा इगो बाजूला ठेवला, पण मल्लिकाचा हा डाव मात्र ती सक्सेसफुल करणारच आहे. समरच्या नकळत कॉल कट करून नात्यामध्ये विष कालवायचा तिने जो काही प्रयत्न केलाय आणि इकडे स्वानंदीचा मोठा गैरसमज झालाय. आता मात्र या गैरसमजाचं प्रेक्षकांनो फळ नेमकं काय मिळणार आहे हे मात्र येणाऱ्या भागातच आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मंडळी, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मालिकेचे येणारे सगळेच रिव्ह्यू ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि हाईप करायला अजिबात विसरू नका. उद्या परत भेटूया मित्रांनो नवीन भागाच्या नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.